पद्धतीने स्टाईल होणार? स्टाईल तुम्हाला दिसेल ना. आधी यांनी अधिकाऱ्यांनी कारवाई केली तर आंदोलन करायची काय आवश्यकता, आम्हाला काय हौस नाही. पण नाही दिसली तर त्यांचे कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आम्ही त्यांना निदर्शनास आणून देऊ. ते कारवाई करत असेल तर आमची लोक करतील. त्यामध्ये की आम्ही कोणाचे आय कार्ड बघून कारवाई करत नाही किंवा आम्ही त्यांची मतं बघून कारवाई करत नाही असं केलं. मग कसं आहे, या गोष्टी उत्तर देणं फार सोपं आहे या गोष्टींचं, की आम्ही आय कार्ड बघून करत नाही. पण सर्वसामान्यमध्ये आपण एवढी वर्ष तरी काम करतोय, या परिसरामध्ये काम करतोय, तुम्हालाही माहित असतं कोण कुठे राहतो, ते कोण कुठला अधिकारी आहे, कोण कुठला माणूस आहे, कोण कुठला फेरीवाला आहे, हे मराठी आहेत अमराठी आहे तुम्हाला बघूनही कळतं. एकाच ठिकाणी कारवाई, आर सेंट्रल मोठा वाढ आहे ना, मग एकाच ठिकाणी न्यू MHB तर इकडेच कारवाई का, सरसकट सगळीकडे कारवाई करावी त्यांनी. 150 मीटर आमचाच होता ना, फेरीवाल्यांचा मुद्दाही आमचाच होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच काढलेला मुद्दा आहे की 150 मीटरच्या आत फेरीवाले जर असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. आजही आम्ही त्याच्यावर ठाम आहोत. आमचा मुद्दा हाच आहे की आकसाने जे कारवाई होते की मराठी दिसला तर कारवाई कर, हे चालणार नाही आणि आम्ही चालूही करणार नाही. काल रात्री मनसेने काल गोंधळ घातलेला आहे, नेमकं प्रकरण रात्रीचं त्याच्यामध्ये काय कारवाई करण्यात आली? त्याच्यामध्ये हेच होतं की मराठी आमचे जे फेरीवाले होते त्यांच्या गाड्या त्यांनी उचलल्या आणि त्याच्यानंतर कारवाई त्यांनी बंद केली, थांबवून टाकली. आमचं म्हणणं तेच होतं, जसं तुम्ही यांचं उचलत ना, हे अनधिकृत आहेत ना, मग जे बाकीचे अनधिकृत ते कधी उचलणार? मग ज्या वेळेत काम करायचं त्याच्यावेळी फक्त मराठी अधिकारी मराठी फेरीवाले दिसले, हा आमचा आक्षेप होता. त्या आक्षेपावर आज जे काय बोलायचं ते तांबे साहेबांना सांगितलंय. त्यांनी आश्वासन दिलंय कारवाई तुम्हाला दिसेल 2 दिवसात, नाही दिसली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करायला तयारच आहे. अधिकाऱ्यांमुळे ही भेट दिलेली आहे, काय प्रकरण नाही? कसं आहे की काही 2-3 दिवसापासून जे फेरीवाले आहेत त्यांच्यावर महानगरपालिकेची कारवाई सुरू आहे. आता ही फेरीवाल्यांची जर कारवाई सुरू आहे अनधिकृत फेरीवाल्यांवर आहे, त्याचं आम्हाला समर्थनच आहे. आम्ही महानगरपालिकेच्या कोणत्याही या कामामध्ये अडथळा आणू इच्छित नाही. परंतु जर ही विशेष आकसाने जर कोणती कारवाई होणार असेल, फक्त मराठी फेरीवाल्यांवर, मराठी भूमिपुत्र फेरीवाल्यांवर ही कारवाई होणार असेल तर त्याचा आक्षेप आम्ही नक्की घेणार. हाच विषय होता. त्या विषयामुळे काल रात्री आमच्या जवळजवळ 8-9 वाजता ती कारवाई झाली. 12-12:30 वाजेपर्यंत त्याचं आंदोलन सुरू होतं. नंतर आम्हाला अधिकाऱ्यांनी असं आश्वासन दिलं की उद्या सकाळी हा विषय आपण बोलू आणि हा आपण रिसर सोडू आणि जर कारवाई होत नसेल तर आम्ही कारवाई करू, असं आश्वासन त्यांनी काल दिलं होतं. त्या अनुषंगाने आज आम्हाला तांबे साहेबांची आम्ही भेट घेतली, जी AMC आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत इकडचे. मध्येच्या सहाय्यक आयुक्तांची भेट झाली. जवळजवळ अर्धा तास त्यांच्यावर ह्या गोष्टींवर चर्चा झाली. त्यांचं म्हणणं आहे की जिकडे जिकडे कारवाई आहे तिकडे जिकडे तुमचं म्हणणं जसं आमचं म्हणणं की कारवाई केली जात नाही, आकसानेच कारवाई केली जाते, तर तसं त्यांचं म्हणणं की नाही आहे तसं होत. आणि जर होत असेल तर आम्ही पुढच्या येणाऱ्या आज आणि उद्यामध्ये ती सर्व कारवाई तुम्ही जसं म्हणता तसं ती होईल आणि त्यापर्यंत ते कार्य करतील. आता हे होत असताना आम्ही त्यांना हेही सांगितलं की भारतीय जनता पक्षाचे आमदार, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, त्यांचे असणारे जे व्यवसाय आहेत, त्यांचे असणारे जे फेरीवाले किंवा त्यांनी थाटलेले मोठमोठे मार्केट आहेत, जे फ्रूट मार्केट, राजन नगरचं फ्रूट मार्केट असेल किंवा लिंक रोडचं फ्रूट मार्केट असेल, हे सगळं त्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. ही गोष्ट मी आज तांबे साहेबांचं निदर्शन सांगतो. त्याच्यावर कारवाई का नाही होत? कारवाई करायची, पण लोकप्रतिनिधींची जी असते ती कारवाई होणे असं चालणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.